तर फ्रेंड, आज आपण आत्ता अशा व्हिडिओवरती अशा कंटेंटवरती आपण डिस्कस करणार आहे. तर बरेच जण ही मिस्टेक करणार आहेत की एक्झिट पोलचा रिझल्ट आला आहे, आता तर मार्केट अपच जाणार, मार्केटमध्ये अप गेला तर आपण कॉल बाय करून ठेवूया, लांबचा ओटेम बाय करूया ज्यामध्ये कमी रुपयाचे ओटेम असतील तर त्यामध्ये आपल्याला चांगला बेनिफिट होईल. तर ह्या सगळ्यांना मार्केट ट्रॅप करणार, ऑपरेटर ट्रॅप करणार. मार्केटमध्ये ट्रॅप कसं प्रकारे होऊ शकतो, काय त्याच्या मागचं कारण आहे, का आपल्याला ऑप्शन बाय आत्ता करायचं नाही आहे, तर प्रत्येक गोष्ट विथ लॉजिक आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ व्हेरी इम्पॉर्टंट असणार, तर पेन आणि पेपर घेऊन बसा. त्यानंतर जर का जी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला नवीन वाटेल ती इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहू शकता आणि ही स्टेप तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये स्टार्ट केला तर तुम्हाला चांगला बेनिफिट होऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असता तर त्यावेळी ऑप्शन ट्रेडिंग करताना तुम्हाला ह्या ऑप्शनचे बाकीच्या थोड्याशा जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की ऑप्शनमध्ये इंडिया विक्स काय कन्सेप्ट आहे, इम्प्लाइड व्हॉलिडिटी काय कन्सेप्ट आहे, डेल्टा काय असते, थीटा काय असते, गॅमा काय असते, वेगा काय असते, हे थोडीशी कन्सेप्ट आहेत. तर ह्यातले सगळ्या कन्सेप्ट माहिती असायलाच पाहिजे असं पण कन्सेप्ट नाही आहे, बट ॲटलिस्ट मिनिमम तुम्हाला इंडिया विक्स काय असते किंवा आय व्ही काय असतो हा जरी कळाला तरी तुम्हाला सफिशियंट आहे, तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं आहे. तर डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा जर का पाहिजे असेल तर कमेंट करू शकतात, त्याच्यावरती पण व्हिडिओ मी आणू शकतो. बट ते जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे, बट ते जरी माहिती नसेल तर काय अडचण नाही येणार. बट इंडिया विक्स किंवा आय व्ही, आता तुम्ही ऐकत असाल की आय व्ही जास्त आहे, आय व्ही जास्त आहे, तर ह्याचा काय इम्पॅक्ट होत असतो आहे, आपण कोणते स्ट्राईक प्राईस घेतल्यानंतर ना त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार आणि काय दोघांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, काय त्याच्यामध्ये मेजर चेंजेस आहेत, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. स्टेप बाय स्टेप चेकआउट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आलो आहे बँक निफ्टीवरती. आता बरेच जणांनी निफ्टी किंवा बँक निफ्टीची 5 तारखेला एक्सपायरी आहे, तर कॅरी फॉरवर्ड करायची जास्त सवय असते. काय सवय असते, ऑप्शन बाय करूया, कमी रुपयाला भेटतील, ओके, तर कुठल्या तर साईडला मोमेंटम येईल, अप तर जाईल, डाऊन तर जाईल, तर बाबा असं जे करणं, असं जे तुम्हाला वाटतं आहे ना, तर ह्याला बरोबर मार्केट ट्रॅप करणार. अप आणि डाऊन एकाच गोष्टीला जाईल. ह्याच्या आधीचं पण व्हिडिओ आहे, ते पूर्ण डिटेलमध्ये बघा, त्यामध्ये सांगितले व्यवस्थित की कधी अप जाईल, कधी डाऊन जाईल, सगळ्या गोष्टी आहेत. आता एवढं तरी माहिती आहे की मार्केट मॅक्सिमम 10% अपसाईड किंवा 20% डाऊनसाईड हे रेअर आहे. रेअर म्हणजे काय आहे, हे रेअरमधलं पण रेअर आहे की बाबा तसं काहीतरी होईल. बट आत्ताचा सिनार जर का तुम्ही बघायला गेला, इंडिया विक्स आणि आय व्ही एवढा हाय आहे, ॲट द मनी जरी बघायला गेलो तरी 1000 रुपयाच्या आसपास आहेत, 900, 800, 1000 रुपयाच्या आसपास आहेत. तर असं का होतं आहे, कारण की मार्केटमध्ये ज्यावेळी पण एक मोठासा इव्हेंट येणार, मार्केटमध्ये ज्यावेळी अनसर्टनिटी येणार त्यावेळी मार्केट वोलाटाईल असते. वोलाटाईल म्हणजे काय होते की सडनली मोठे तुम्हाला त्याच्यामध्ये मुवमेंट बघायला भेटेल, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला भेटतील, तर हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये होतील. आता जास्त काय नाही, आपल्याला एक एक्झाम्पल आपण घेऊया बँक निफ्टीमध्ये, ओके. आता जर का आपण मार्केट बघायला गेलो तर 48,967ला मार्केट आहे. तर आपण काय करूया, ॲट द मनी घेऊया, ॲट द मनीचा कॉल आपण ह्याच्यामध्ये बघूया. 48,900 किंवा 49,000चा जरी तुम्ही बघायला गेला, 49,000चा जरी बघायला गेला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की ह्याच्यामध्ये मला काय एक्सप्लेन करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जो टाईम डिके जो आहे ना, टाईम डिके बोलाल किंवा जर का बघायला गेला मोमेंटम, तर इथून मार्केटमध्ये एक चांगला ब्रेकआउट आला होता, मोमेंटम चांगली आली. त्यानंतरनं इथं जर का तुम्ही बघायला गेला ऑलमोस्ट याच्यामध्ये पण एक ब्रेकआउट आला, ह्याच्यामध्ये पण एक मोमेंटम आली. त्यानंतरनं काय झालं की इथून ऑलमोस्ट प्राईस स्पॉट ऑलमोस्ट त्याच्या ब्रेकआउट होऊन रिट्रेसमेंटच्या पण खाली आला आहे. पण हा आला का, हा आला नाही आहे. असं का झालं, कारण की मार्केट ऑलरेडी मार्केटमध्ये एवढं व्होलॅटिलिटी आहे, ऑलरेडी मार्केटमध्ये एवढं बाईंग होऊन ठेवलं आहे की ह्याच्यामध्ये स्पॉट मेजर डाऊनसाईडला यायला लागला आहे, बट ह्याच्यामध्ये एवढा कॉल डाऊनसाईडला येत नाही आहे, ओके. तर हे जनरली का होते, बिकॉज ऑफ वोलॅटिलिटी, इम्प्लाइड वोलॅटिलिटी. आता वोलॅटिलिटी काय करणार की वोलॅटिलिटीचा अर्थ काय आहे की मार्केट त्याच्या ओरिजिनल प्राईजला, म्हणजे आत्ता प्राईस आहे मार्केटमध्ये 48,967, मार्केटमध्ये काही पण ह्याच्यामध्ये काही मेजर इम्पॅक्ट नाही झाला, मेजर इव्हेंटचा असर नाही झाला, मेजर त्याच्यामध्ये काय चेंजेस नाही झाला, मार्केट स्टेबल आहे. तर ह्याच्यामध्ये जो डी के आहे ना, हा डी के फास्ट होणार. बट सपोज जर का अचानक अनसर्टनिटी आली, मार्केटमध्ये सडनली अप अँड डाऊन यायला लागले, तर वोलॅटिलिटी जर का वाढली ना, तर प्रीमियम कमी व्हायच्या ऐवजी प्रीमियममध्ये पण तुम्हाला वाढ बघायला भेटणार. प्रीमियम कमी व्हायच्या ऐवजी प्रीमियम पण काय होणार, वाढणार आहे.
तेच ह्याच्यामध्ये झालं आहे की ह्याच्यामध्ये इथून मार्केटमध्ये मेजर अपसाईड मोमेंटम आली, ह्याच्यामध्ये पण एक मेजर अपसाईड मोमेंटम आली, जी की कॉल स्पॉटपेक्षा जास्त कॉलमध्ये प्रीमियममध्ये मोमेंटम आली. त्यानंतर त्याच्या ओरिजिनल प्राईसपेक्षा पण डाऊन साईडला आला, बट हा नाही आला. का नाही आला? कारण की वोलॅटिलिटी वाढली. वोलॅटिलिटी वाढल्यामुळं काय झालं, प्रीमियमचे पण प्राईस काय होत गेले, वाढत गेले. त्याच्यामुळं जास्त ह्याच्यामध्ये डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटला नाही आहे. रिव्हर्समध्ये बघायला गेला तर काय होतं ह्याच्यामध्ये की ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा कुणाला होणार आहे, तर मेजॉरिटी आत्ता करंटली दोघांना होणार. बट जर का तुम्ही ह्याला कॅरी फॉरवर्ड केला, कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय आहे की वॉलॅटिलिटी कधीपर्यंत असू शकते, वोलॅटिलिटी जी आहे ही वोलॅटिलिटी तुमची असू शकते जास्तीत जास्त रिझल्ट लागूच तोपर्यंत. का एकदा का रिझल्ट लागला, एकदा का रिझल्ट डिस्प्ले झाला, रिझल्ट आउट आला, तर वोलॅटिलिटी मार्केटमध्ये काय होणार आहे, कमी होणार. वोलॅटिलिटी कमी झाली की तुम्हाला प्रॉफिट होणार का लॉस होणार, विथ अ लॉजिक आपण ह्याच्यामध्ये स्टडी करूया. आता आपण येऊया ऑप्शन चेनवरती. जर का आपण सेन्सिबलला आलो, याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे ते 0.10 आणि एंजल बाकीचे तुमचे ब्रोकर असतील तर. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर 49,000चा कॉल आपण काय करूया, 49,000चा आता सपोज इन द मनी झाला तो, बट आपण ॲट द मनी घेऊया. ॲट द मनी 49,200चा आपण कॉल बाय करून ठेवला आहे. असं आपल्याला वाटतं की मार्केट 54,000ला जाईल, 52,000ला जाईल, म्हणून आपण काय केलं आहे, बाय करून ठेवला आहे. एक्सपायरी डेला काय होणार आहे तुम्हाला सांगतो. एक्सपायरी डेला म्हणजे रिझल्ट तर तुम्हाला 4 तारखेला डिस्प्ले होणार आहे, बट 5 तारखेला याच्यामध्ये काय होणार, जास्तीत जास्त 3 वाजेपर्यंत किंवा आपण बघूया की 9:15 ओके 10पर्यंत बघूया आपण काय होते. तर याच्यामध्ये मी काय करतो, याच्यामध्ये आत्ता जर का याच्यामध्ये आय व्ही बघायला गेला तर एकदा एक्सप्लेन करतो आय व्ही आणि इंडाविक्स काय असते, मग आपण त्या पॉईंटला येऊया. इंडाविक्स म्हणजे काय आहे की जे पण निफ्टी आहे म्हणजे जे आपला मेजर इंडेक्स आहे, तर त्या इंडेक्समध्ये काय मोमेंटम आहे, मेजर इंडेक्समध्ये कशी वॉलॅटिलिटी आहे ते तुम्हाला इंडाविक्समध्ये समजणार. इंडाविक्सची रेंज स्टार्ट होते ऑलमोस्ट 12 ते 16, ही एक नॉर्मल वोलॅटिलिटीची रेंज आहे. जर का 16पेक्षा जास्त तुमचा विक्स असेल तर वोलॅटिलिटी मार्केटमध्ये जास्त आहे, आणि जर का 12पेक्षा कमी असेल तर मार्केटमध्ये वोलॅटिलिटी एकदम कमी आहे. आता जर का वोलॅटिलिटी जर का वाढली तर प्रीमियमचे ऑप्शनचे जे पण प्रीमियम्स आहेत त्याचे जे प्राइजेस आहेत ते काय होणार आहे, वाढणार आहेत. आणि वोलॅटिलिटी जर का 12पेक्षा कमी झाली तर ऑप्शनचे प्रीमियम एकदमच डिस्काउंटला बघायला भेटतील, त्यामध्ये मोमेंटमच नसणार आहे. तर ॲव्हरेज वोलॅटिलिटी जी असते ती 12 ते 16च्या दरम्यान जर का असेल तर हे हेल्दी असते ऑप्शन बायरला पण आणि ऑप्शन सेलरला पण. बट ज्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त विक्स वाढतो आहे, विक्स आत्ता जर का तुम्ही बघायला गेला तर ऑलमोस्ट 24 ते 22च्या रेंजमध्ये विक्स आहे. हा विक्स जेवढा वाढणार आहे तेवढा वोलॅटिलिटी ऑप्शनचे प्रीमियम तेवढे काय होणार आहे, स्पाईक होणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर का मी ना आत्ता सपोज मला भेटतो 150 रुपयाला ऑप्शनचा प्रीमियम, मी मंडेला 150 रुपयाचा ऑप्शनचा प्रीमियम जर का बाय केला आणि जर का मी त्याला थर्सडे गुरुवारपर्यंत जर का मी त्याला होल्ड केला, तर ह्याचा प्रॉब्लेम काय होणार आहे की वोलॅटिलिटी वाढलीमुळं हिचा जो विक्सचा जो प्रीमियम आहे हा पण वाढणार आहे. ओके, तो पण वाढणार आहे. आणि त्यानंतरनं जसं रिझल्ट लागणार ना, हा विक्स एकदमच काय होणार, डिक्रीज झाला, तर वोलॅटिलिटी एकदम डिक्रीज झाली तर काय होणार आहे, ह्याच्यामध्ये सेलिंग येते. म्हणजे ह्याच्यामध्ये त्याची प्राईस जी पंप झाली आहे, जे मार्केट सपोज आहे 22,800ला मार्केट आहे बिफोर, ज्यावेळी विक्स आहे 22चा, आणि मार्केट सपोज 22,800लाच राहिला, म्हणजे मार्केटमध्ये काही चेंजेस नाही झाला, मार्केट हाय त्या ठिकाणीच राहिला, रिझल्ट लागला, समथिंग गव्हर्नमेंट येतं आहे, रिझल्ट लागला, तर विक्स काय झाला, ड्रॉप झाला. तर हे जे 150 180ला जे गेलं आहे ना, हे तुमचं येईल डायरेक्टली कमी. ओके, ते काय होणार, ते पण ड्रॉप होणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बाहेरला काय होणार आहे, हेल्दी लॉस होणार आहे. ओके, तर हा झाला विक्सचा कन्सेप्ट की विक्स नॉर्मली 12 ते 16 असायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर ऑप्शनचे प्रीमियम महाग होणार, वॉलॅटिलिटी वाढली, प्रीमियम महाग झाले तर प्रॉब्लेम काय होणार आहे, त्याच्यामध्ये तुमची एंट्री प्राईस वाढली, स्टॉप लॉस प्राईस वाढला, टार्गेट वाढले, सगळे वाढणार. बट ज्यावेळी विक्स कमी होणार आहे त्यावेळी मोमेंटमच नसणार आहे. मोमेंटमच नसतं तर प्रीमियम सगळे तुम्हाला डिस्काउंटला भेटतील. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन सेलरला पण डिसॲडव्हान्टेज असतो आहे. बट याच्यामध्ये जर आत्ता काय प्रॉब्लेम झाला की विक्स एकदमच वाढल्यामुळं काय होतं की ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये मार्केट आहे, की जिथं तुम्हाला 100 रुपयाला मार्केट शॉर्ट करायला भेटत होतं तेच आता 200 रुपयाला आलं. तर बिग प्लेयरला इझी झालं आहे की 200 रुपयाला शॉर्ट करूया. त्यानंतर ज्यावेळी विक्समध्ये क्रॅश येईल, विक्स पडणार किंवा आय व्ही क्रॅश येणार, आय व्ही पडणार, त्यांना डायरेक्टली प्रीमियम बेनिफिट होतं आहे, त्यांना डायरेक्टली त्यांचा बेनिफिट झाला. ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये आत्ता मार्केट आहे, तर
ह्याला जर का तुम्ही कॅरी फॉरवर्डला करून नेला तर काय होणार आहे, बरेच जणांना आता असं वाटतं की 50 रुपयाचा 100 रुपयाचा OTM लांबचा OTM आपण कॅरी करूया 5 तारखेपर्यंत, कुठं ना कुठं तर मोमेंटम येईल, हा 50चा 5000ला जाईल, 8000ला जाईल. असं होत नाही. असं का नाही होणार आहे, कारण की ऑलरेडी विक्स वाढलेला आहे, ऑलरेडी प्रीमियम महाग आहे. ह्याच्यामध्ये बिग प्लेअरनी ह्या प्रीमियमला महागाच्या रेटला सेल करून ठेवलं आहे. जसं रिझल्ट येणार हा विक्स कमी होणार, हा विक्स काय होणार, कमी होणार. विक्स कमी झाला तर ह्याची जी महागातली जी प्राईस आहे ही पण काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. आणि ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस दिसणार आहे ॲज अ ऑप्शन बायर. त्यामुळे ही कन्सेप्ट, ही चूक अजिबात करायची नाही आहे. IVमध्ये काय आहे आणि विक्समध्ये काय डिफरन्स आहे, तर IV जनरली जे पण स्ट्राईक प्राईजेस असतात, म्हणजे इंडिया विक्स कशासाठी डिनोट करतो, की जे इंडेक्स आहेत, मेजर इंडेक्सची वोलॅटिलिटी सांगते ओव्हरऑल इंडेक्समध्ये काय चालू आहे. पण आपल्याला ओव्हरऑल इंडेक्समधला घेऊन काय करायचं आहे, सपोज तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताय, मिड कॅप निफ्टीमध्ये ट्रेड करताय, तर इंडिया विक्सला बघून काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इंडिया विक्सला बघायच्याऐवजी IVला बघा. IV म्हणजे काय झालं, स्पेसिफिक त्या स्ट्राईक प्राईजमध्ये किती वोलॅटिलिटी आहे. फॉर एक्झाम्पल एकाची IV आहे 41, तर याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये काही पण वोलॅटिलिटी जर का किती पर्सेंटमध्ये वाढली तर तेवढ्या पर्सेंटमध्ये त्यांचा प्रीमियम चेंजेस होऊ शकतील, हा त्याचा अर्थ राहतो आहे IVचा. म्हणजे इम्प्लाइड वॉलिडिटी म्हणजे काय आहे, की अशी स्पॉट ह्याच ठिकाणी राहिला बट वोलॅटिलिटी एवढ्या पर्सेंटने वाढली किंवा एवढ्या पर्सेंटने कमी झाली तर तेवढ्या पर्सेंटचा चेंज ऑप्शनच्या प्रीमियममध्ये येणार. तर जेवढा IV ह्याचा जास्त असणार तेवढा ऑप्शनचे प्रीमियम महाग असणार, जेवढा IV कमी असणार तेवढा ऑप्शनचे प्रीमियम डिस्काउंटला भेटणार. सिंपल, साधं, सोपं. आता ह्याचा इम्पॅक्ट आपल्या ट्रेडिंगवरती कशा प्रकारे होऊ शकतो आहे. आता सिंपल आपण आलो परत आपल्या ऑप्शन चेनमध्ये. सेन्सिबलला आपण बाय करून ठेवलं आहे, ॲझ्युम करूया की आपण 49,200चा आपण कॉल बाय करून ठेवला आहे. कुठल्या प्रकारे बाय सेल रिकमेंडेशन नाही आहे, ॲज अ एज्युकेशन पर्पजसाठी ओनली क्रिएट केलं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट दाखवणार. तर हिथंच सगळीजण चुकतात. अनलिमिटेड प्रॉफिट कधी होणार, जर का स्ट्रॉंग मोमेंटम आला तर. बट प्रॉब्लेम असा होणार आहे की जो इंडिया विक्स वाढलेला आहे आत्ता, हा इंडिया विक्स ड्रॉ होणार आहे. 4 तारखेला रिझल्ट लागला तर हा तुम्हाला एवढा IV दिसणार नाही आहे. तुम्हाला नॉर्मली IV जर का तुम्ही बघायला गेला असाल, कधी तुम्ही ऑब्झर्व केला असाल, तर नॉर्मली IV बिफोर आत्ताचा महिना, मागचा महिना जर का तुम्ही स्किप केला तर मोस्टली 20 ते 30च्या रेंजमधला IV होता किंवा 15 ते 30च्या रेंजमधला IV होता. सडनली 41 झाला आहे, म्हणजे सडनली प्रीमियम वाढलेत. एवढे प्रीमियम जर का तुम्ही बघितला असाल ह्याच्या पूर्वी देन कमेंट करू शकता की एवढे प्रीमियम आम्ही बघितलेत. ओके, म्हणजे बघितले इन द सेन्स लास्ट 1 मंथमध्ये, लास्ट 2 मंथमध्ये जर का तुम्ही एवढे प्रीमियम ॲट द मनीचे बघत असाल तर सरप्राईज आहे, एवढे नाही आहेत प्रीमियम. ओके, 4 वर्ष पाठीमागं कोरोना क्रॅशमध्ये एवढे मोठे प्रीमियम होते, बट त्यानंतर एवढे महाग प्रीमियम ऑलमोस्ट वॉरच्या सिच्युएशनमध्ये झाले होते, बट एवढे पण महाग झाले नव्हते. ओके, बजेटला तर होतच असते बट एवढे महाग होत नाहीत. IV सगळ्यात जास्त आहे, 41चा IV आहे. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होणार, आत्ता महाग आहे. काय होणार, आपण बाय करून ठेवलं आहे, सपोज कॅरी फॉरवर्ड करून ठेवलं आहे, रिझल्ट लागला 4 तारखेला, 4 जूनला रिझल्ट लागला. आज तारीख आहे ऑलमोस्ट, ज्यावेळी व्हिडिओ करतो त्यावेळी 2 तारीख आहे. 4 तारीख म्हणजे आपण ॲझ्युम करूया की 5 तारखेला काय होऊ शकते. आत्ता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेला, सपोज मार्केट आपलं जे पॉईंट आहे, मार्केट सपोज ॲझ्युम करा की मार्केट 50,000ला गेला तर काय होणार, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार. 55ला गेला तर प्रॉफिट होणार. पण सपोज मार्केट इथं आहे, इथं 50,000चं लेवल आहे, मार्केट अपसाईडला गेला आणि त्यानंतर थोडासा फॉल आला किंवा मार्केट आत्ताच्या लेवलच राहिला. ओके, मार्केटमध्ये मेजर स्पॉटमध्ये मेजर चेंजेस नाही झाले, रिझल्ट पण लागला, सगळ्या गोष्टी झाल्या, मार्केटमध्ये जास्त चेंजेस नाही झाला, तर IV ज्यावेळी कमी होणार, आत्ता किती आहे 41चा आहे, तर इथं तुम्ही चेक करा 12,497 रुपये दाखवते. जसं IV कमी होणार तसं तुमचा लॉस काय होत चालला आहे, वाढत चालला आहे. लॉस काय होत चालला आहे, वाढत चालला आहे. आता जर का तुम्ही बघायला गेला, हा IV कमी होणार. ऑलमोस्ट सपोज 30ला IV जर का आला तर चेक करू शकता तुमचा लॉस बिनकामाचा वाढला, जिथं की मार्केट त्याच पॉईंटला राहिला आहे. बट इंडिया विक्स तुमचा काय झाला, कमी झाला. त्याच्यामुळं काय झालं, तुमचा जो प्रोजेक्टेड लॉस बिफोर पहिल्यांदा आत्ताच्या कंडिशनला किती होता, आणि ज्यावेळी तुमचा IV कमी होणार, IV क्रॅश होणार, त्यावेळी ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट ऑप्शनचे सगळे प्रीमियम डाऊनला येतील आणि हे सगळे तुम्हाला डिस्काउंटला बघायला भेटतील ज्यावेळी रिझल्ट लागणार त्यानंतरनं. ओके, रिझल्ट लागल्यानंतरची गोष्ट आहे. ओके, तर तोपर्यंत कॅरी करत असाल पोझिशनला, स्ट्रॅडल करत असाल
तर कृपया करून करू नका. हा मेजर लॉस होऊ शकतो तुमच्यासाठी, कारण की आत्ता तेवढे महाग प्रीमियम घेण्यात काही अर्थ नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण दुसरी स्ट्रॅटेजी आपण क्रिएट करू शकतो. तर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला लवकरच उद्याच्याला संध्याकाळपर्यंत, कारण की 3 तारखेचं मार्केट कशाप्रकारे क्लोज करते हे बघणं एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार की 4 तारखेला आपण कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर काही इन्फॉर्मेशन नवीन वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल, देन डेफिनेटली लाईक करू शकता असेच नवीन व्हिडिओसाठी. आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.